साताऱ्यातील गुन्हेगारी पोहोचली सुपारीपर्यंत। विधानसभा निवडणुकीवेळी झालेल्या भांडणात वडिलांना मारल्याचा राग मनात धरून धीरज ठाणे याला जीवे मारण्याची सुपारी देऊन त्याचा खून करण्याचा कट रचल्याप्रकरणी सातारा स्थानिक गुन्हे शाखा व सातारा शहर पोलिसांनी सूत्रधार निलेश वसंत लेवे याच्यासह 7 जणांना अटक केली आहे। यामध्ये विशाल राजेंद्र सावंत, अनुज चिंतामणी पाटील, दीप भास्कर मालुसरे, आनंद शेखर जाधव, अक्षय अशोक कुंडुगळे आणि क्षितिज विजय खंडाईत अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत। त्यांच्याकडून 2 दुचाकींसह 2 पिस्टल, 5 जिवंत काडतुसे, 4 रिकाम्या पुंगळ्या व धारदार हत्यारे असा सुमारे 4,41,200 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। याबाबतची अधिक माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली आहे। 20 फरवरी रोजी एक महत्त्वाचं डिटेक्शन सातारामध्ये झालेलं आहे। याच्यामध्ये सातारा गुन्हे शाखा, स्थानिक गुन्हे शाखा, त्याचबरोबर सातारा पोलीस स्टेशन यांचे सर्व अधिकारी, देवकर साहेब, मस्के साहेब, त्यांच्यासोबत सर्व टीम, त्याचबरोबर ॲडिशनल SP डॉक्टर वैशाली कवुरकर यांनी सगळ्यांनी खूप चांगली कामगिरी या ठिकाणी केली। याच्यामध्ये सुरुवातीला आपल्या काही लोकांवर संशय होता की ते दरोडा करण्याच्या हेतूने साताऱ्यामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे। या लोकांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे 2 वेपन, त्यांच्याकडे 5 पुंगळ्या आणि 4 जिवंत राऊंड असे त्यांच्याकडे सापडलेला होता। सुरुवातीला त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला की ते दरोड्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहेत, परंतु त्यांच्याकडनं जेव्हा आपण इंट्रोगेशन करायला लागलो तर आपल्याकडे जी माहिती होती सातारामध्ये की कुणीतरी प्रवेश केलेला एका व्यक्तीला, स्पेसिफिक व्यक्तीला मारण्याच्या उद्देशाने, ती त्याच्यामध्ये खरी ठरली आणि ह्या लोकांनी कट रचला होता। याच्यामध्ये 20 नोव्हेंबर रोजी काही लोकांमध्ये शाहूपुरीच्या अंडर भांडणं चालू होती, त्याच्यामध्ये गुन्हा देखील दाखल आहे। त्याचे वडिलाला याच्यामध्ये लागलेला होता। हा राग मनात धरून वसंत लेवे नावाचे आरोपीने निलेश लेवे नावाच्या आरोपीने याच्यामध्ये ह्या जे आरोपी आहे सगळे यांना एकत्रित आणून जो व्यक्ती आहे धीरज ठाणे याला मारण्यासाठी त्यांना प्रवृत्त केला होता आणि सगळे हा कट रचला होता। हे सगळे आरोपी आता आपल्या ताब्यात आहे। एकूण 7 आरोपी आपल्या ताब्यात आहे। एक आरोपी मात्र फरार आहे, त्याला लवकरात लवकर आम्ही ताब्यात घेणार आहे। आज माननीय कोर्टाच्या समोर यांना आम्ही हजर करून त्यांची PC घेतो। त्या सुपारी देण्यात आलेली काय माहिती, त्याच्यात किती रुपये देण्यात? सुरुवातीला 20 लाख रुपयाच्या यांच्यामध्ये ठरला होता। त्याच्यामध्ये 2 लाख रुपये त्याने जागेवर दिले होते असं प्रथमदर्शनी दिसत आहे, परंतु याच्यात बरेच गोष्टी आहे जे अजून तपासमध्ये समोर येणं बाकी आहे। ते आम्ही आता प्रयत्न करतो आहे की पुढच्या जे रिमांड आहे त्या रिमांडमध्ये सगळ्या गोष्टी आम्ही समोर आणण्याचा प्रयत्न करणार आहे। टोटली किती आरोपी आहेत याच्यामध्ये? आता एकच आरोपी याच्यामध्ये फरार आहे, जो आता प्रथमदर्शनी दिसतोय, परंतु अजून आरोपीची संख्या वाढू शकते, अजून याच्यामध्ये आरोपी असू शकतात। तर सगळ्यांचा शोध घेऊन एक नोन आरोपी आहे आणि इतर जर काही अनोन आरोपी असतील तर सगळ्यांना ताब्यात घेऊन आम्ही गुन्ह्यामध्ये त्यांचा समावेश करणार आहे।